नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ. यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, गृहिणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H. पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा, पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजाराच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत. तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी. पोटाच्या आजाराच्या अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये ज्या वेळेला प्रामुख्याने तीव्र आम्लपित्ताचा म्हणजे छातीमध्ये जळजळ, मळमळ आणि तोंडापर्यंत पित्ताच्या गुळण्या येतात किंवा आम्लपित्ताच्या गरमपणामुळे जठराच्या पिशवीला सूज येऊन सतत पोटदुखीचा त्रास सुरू होतो किंवा जठराच्या पिशवीला तीव्र सूज येऊन भरपूर ढेकर येतात. काही पेशंटमध्ये सतत उलट्यासुद्धा होत असतात. अशा वेळेला आम्लपित्त किंवा जठराच्या पिशवीला सूज येण्याचे खाण्यापिण्यातील व वागण्यातील नेमकी काय कारणे आहेत हे शोधून काढत असताना ज्या वेळेला पेशंटला मी खाण्यापिण्याच्या सवयी विचारत असतो त्यामध्ये काही पेशंटमध्ये खाण्यापिण्याच्या विशेष चुका सापडत नाहीत. परंतु पेशंटला कोणते व्यसन आहे का हे विचारल्यानंतर मात्र त्या पेशंटला मद्यपानाचे अनेक वर्षाचे व्यसन असते. म्हणजेच तो पेशंट अनेक वर्ष दररोज अगदी नित्यनियमाने मद्यपान करत असतो. काही पेशंटमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाणसुद्धा ओव्हर ड्रिंकिंग म्हणजे अति प्रमाणात असते. त्याचबरोबर मद्यपान करताना मद्य हलक्या दर्जाचे सुद्धा असते. अशा पेशंटमध्ये पोटाचा त्रास होण्यासाठी प्रामुख्याने मद्यपान हेच कारण असते. म्हणून या व्हिडिओमध्ये समजून घेऊया मद्यपान आणि त्यामुळे होणारा पोटाचा आम्लपित्ताचा त्रास किंवा गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराची सूज. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्ण समजेपर्यंत परत पहा. तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. मद्यपान आणि पचनसंस्था संबंध. मद्यपान अर्थात अल्कोहोल म्हणजे दारूचा मुख्य गुणधर्म म्हणजे दारू पिल्यानंतर तोंडामधून ती दारू खाली जठराच्या पिशवीमध्ये गेल्यानंतर अगदी त्वरितच दारूचे शोषण होते आणि रक्तामध्ये जाते. एकदा का दारू पोटातून रक्तामध्ये गेल्यानंतर दारूची स्वतःची जी लक्षणे आहेत ती तर दिसतातच, परंतु त्याचबरोबर दारूचा पचनसंस्थेवरती सुद्धा गंभीर परिणाम होत असतो. पिलेल्या दारूचा पचनसंस्थेवरती होणारा परिणाम समजून घेताना प्रामुख्याने दारू 3 प्रकारे पचनसंस्थेवरती वाईट काम करत असते. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे दारू पिल्यामुळे जठराच्या पिशवीच्या त्वचेमध्ये ज्या ॲसिड तयार करणाऱ्या पेशी असतात त्या पेशी दारूच्या प्रभावामुळे गरजेपेक्षा जास्त किंवा अति प्रमाणात ॲसिड तयार करतात आणि त्यामुळे भयंकर स्वरूपाची जळजळ, मळमळ, तोंडामध्ये आंबट कडू पित्ताची गुळणी असा आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. पिलेल्या दारूचा पचनसंस्थेवरती होणारा दुसरा वाईट प्रकार म्हणजे दारूमुळे जठराच्या पिशवीची जठरामधील ॲसिडपासून संरक्षण करणारी अतिशय महत्त्वाची जी चिकट त्वचा असते अशी ही त्वचा दारू पिल्यामुळे जखमी होते. एकदा का जठराच्या पिशवीची संरक्षण करणारी त्वचा नाजूक झाली किंवा जखमी झाली की मग जठराच्या पिशवीला तीव्रतेने सूज येते. त्यामुळे मग सतत पोटदुखीचा त्रास सुरू होतो. कालांतराने त्या छोट्या जखमेचे रूपांतर अल्सरमध्ये सुद्धा होऊ शकते. मद्यपानाचा पचनसंस्थेवरती होणारा तिसरा वाईट परिणाम म्हणजे पिलेल्या दारूमुळे जठराची पिशवी आणि अन्ननलिका यामध्ये जो एक वॉल्व असतो तो वॉल्व दारू पिल्यामुळे लूज पडतो आणि त्यामुळे जठरातील आम्लपित्त किंवा ॲसिड अन्ननलिकेमधून उलटे घशाच्या मुळापर्यंत यायला लागते.
त्यामुळे अन्ननलिका पूर्ण भाजून निघते, अन्ननलिकेला सूज येते, ज्याला आपण GERD किंवा ॲसिड रिफ्लक्स असे म्हणतो. बियर आणि ॲसिडिटीचा त्रास. दारूच्या अनेक प्रकारामधील बियर या प्रकारची दारू तयार करताना प्रामुख्याने धान्य आंबवून बियर तयार केली जाते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हाय प्रेशर कार्बन डायऑक्साईड मिक्स केलेला असतो किंवा दारू पिताना ती दारू पाण्याऐवजी सोडा मिक्स करून पिली जाते, ज्याला सोडा म्हणजे कार्बोनेटेड वॉटर असे म्हणतात. त्याचबरोबर बियर पिताना कायमच ओव्हर क्वांटिटी म्हणजे जास्त प्रमाणात बियर पिली जाते. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून जठराच्या पिशवीचा आकार वाढतो आणि त्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते. शिवाय जठराचा आकार मोठा झाल्यामुळे ते ॲसिड उलटे अन्ननलिकेमध्ये येऊन ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आणखी जास्त तीव्रतेने वाढतो. उपाशी पोटी मद्यपान आणि आम्लपित्त. दारू पिल्यामुळे जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते हे एक शास्त्रीय सत्य आहेच. ज्यावेळी पोटामध्ये अन्न असते त्या अन्नामुळे अर्थातच ॲसिडची तीव्रता कमी होते. दारू पिल्यानंतर आधीच ॲसिड जास्त प्रमाणात तयार होत असते आणि मग उपाशी पोटी दारू पिल्यामुळे जास्त प्रमाणात तयार होणारे ॲसिड बॅलन्स करण्यासाठी जठराच्या पिशवीमध्ये अन्नसुद्धा नाही. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून जठराच्या पिशवीचे दुप्पट नुकसान होते, म्हणजे जठराच्या पिशवीला तीव्र सूज येते. नाईट ड्रिंकिंग, रात्री उशिरा मद्यपान आणि आम्लपित्त. सध्या पर्सनली किंवा सोशली सुद्धा मद्यपान करताना शक्यतो रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले जाते. एकतर दारू पिल्यामुळे ॲसिडचे प्रमाण वाढणारच आहे आणि त्याचबरोबर रात्री उशिरा दारू पिण्याच्या सवयीमुळे बायोलॉजिकल क्लॉक पूर्ण बिघडते. त्या प्रसंगी खाल्लेले अन्न पचत नाही, त्याचे अजीर्ण तयार होते आणि त्यामुळे सुद्धा आम्लता वाढते. म्हणजेच उशिरा जेवण आणि उशिरा झोप आणि बरोबरीने रात्री उशिरा मद्यपान अशा तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून पचनसंस्थेचे गंभीर स्वरूपाचे नुकसान होत असते. उपचार मार्गदर्शन. मार्गदर्शन मुद्दा क्रमांक 1. ज्या वेळेला पेशंटला अतिशय जुनाट पोटाचा त्रास आहे, भयंकर स्वरूपात जळजळ, मळमळ, पित्ताची गुळणी आणि उलट्या असा त्रास होत असतो, पेशंटला सतत पोटदुखीचा त्रास आहे, पोटाच्या तपासण्यामध्ये जठराच्या पिशवीला सूज सांगितलेली आहे किंवा आतड्याच्या नळीला अल्सर झालेला आहे आणि सर्व पोटाचा त्रास होण्यासाठी मद्यपान हेच मुख्य कारण आहे असे ज्या वेळेला स्पष्ट होते, त्यावेळेला मद्यपान पूर्ण बंद करणे हेच योग्य असे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. कारण ज्या वेळेला जठराच्या पिशवीला व आतड्याला तीव्र सूज असते किंवा अल्सर तयार झालेला असतो, अशा वेळेला ॲसिडपासून किंवा आम्लपित्तापासून आतड्याचे संरक्षण करणारी त्वचा जखमी झालेली असते, झिजलेली असते आणि मग त्यात मद्यपान केल्यामुळे ही प्रक्रिया अगदी चौपट वेगाने घडते. म्हणजे आतड्याची संरक्षक त्वचा पूर्ण नष्ट होते आणि भयंकर स्वरूपाचा अल्सर होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे ज्यावेळी पोटाचा तीव्रतेचा त्रास असतो त्यावेळी दारू पिणे पूर्ण बंद करणे कधीही योग्य निर्णय ठरतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 2. अनेक वर्ष दारू पिण्याची सवय असलेले पेशंट जर लगेचच दारू पिणे पूर्णपणे सोडू शकत नसतील तर अशा वेळी कमीत कमी होणारे नुकसान कमी करण्यासाठीचे प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. आणि त्यासाठी नंबर 1, अशा पेशंटने वेळेवर जेवण जेवावे, सल्ला दिल्याप्रमाणे योग्य पथ्याचे जेवण जेवावे आणि अशा पेशंटने मग मद्यपान करताना जेवण झाल्यानंतरच मद्यपान करावे. नंबर 2, मद्यपान करताना दारू पिण्याचे प्रमाण म्हणजे क्वांटिटी टप्प्याटप्प्याने कमी करावी. उदाहरणार्थ 180 ml मद्यपान होत असेल तर ते निम्मे म्हणजे 90 ml पर्यंत कमी करावे व टप्प्याटप्प्याने प्रमाण आणखी कमी करत जावे. त्याचबरोबर दारू पिण्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा कमी करत जावी.
उदाहरणार्थ, रोज दारू पीत असाल तर एकाडेक दिवस करावी, आठवड्यातून 2 वेळा पीत असाल तर एकच वेळा पिणे, अशा पद्धतीने प्रमाण आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा कमी करावी. नंबर 3, मद्यपान करत असताना दारूचा दर्जा किंवा गुणवत्ता उत्तम असावी. देशी दारू किंवा हलक्या दर्जाची दारू बिलकुल पिऊ नये. नंबर 4, दारू पीत असताना ती योग्य प्रमाणामध्ये पाण्यामध्ये मिसळूनच प्यावी किंवा दारू पीत असताना सोडा किंवा स्प्राईट, थम्सअप यासारखे कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स मिक्स करून बिलकुल पिऊ नये. नंबर 5, मद्यपान करत असताना रात्री उशिरापर्यंत मद्यपान बिलकुल करू नये. अर्थातच या सर्व गोष्टी पेशंटला जर मद्यपान पूर्ण बंद करण्यास असमर्थ असेल तरच मद्यपानामुळे होणारे आतड्याचे नुकसान त्यातल्या त्यात कमी व्हावे, अशा पद्धतीने पर्यायी मार्ग म्हणून दारू पिण्याचे हे पर्याय दिलेले आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. सर्वात शेवटी महत्त्वाचे, दारू पिल्यामुळे फक्त जळजळ, मळमळ किंवा आम्लपित्ताचा त्रास नसून दारू पिल्यामुळे पचनसंस्थेची संरक्षण यंत्रणेवर हल्ला असतो. त्यामुळे योग्य औषध उपचार, दारू पिण्याच्या सवयीतील बदल असा समतोल साधल्याशिवाय तीव्र आम्लपित्त आणि आतड्याच्या सुजेतून आराम मिळत नाही किंवा उपचाराला यश येत नाही. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 9011 2619 20 किंवा 8855 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.